थोडक्यात काय तर आनंद डोकं चालवायचं आणि बाकी सगळेजण तो सांगेल तसं करायचं. अरे स्वतःच्या डिपार्टमेंट बद्दल लोकांना काही माहितीच नाही. त्यांना विचारलं की हे डिपार्टमेंट कसं चाललंय, काय काय घडलं, काय केलं, आनंद सरांनी सांगितलं तसं केलं, हे उत्तर. म्हणजे या कंपनीच्या नावात फक्त राजवाडा आहे, बाकी सगळं आनंद आहे. बापरे, त्रास होतोय का तुम्हाला त्याचा? हॅलो, मला काही इन्सिक्युरिटी किंवा जेलसी नाही वाटत आनंद बद्दलची. तो उत्तमच काम करायचा आणि त्याच्यामुळेच मला ऑफिसचं रोजचं काम बघायला लागायची गरज नव्हती. तो सगळं सांभाळायचा एक हाती, म्हणून तर मी बाहेर लक्ष देऊ शकायचो. थोडक्यात काय तर तो घर चालवायचा आणि मी घरात पैसे कमवून आणायचो. बाकी बाकी काय? काय खबर? काहीच नाही. हा म्हणजे आता मुलांच्या परीक्षा सुरू होतील, त्यामुळे फॅमिली ट्रिपचा सीझन संपलाय. आता उन्हाळ्याच्या सुट्टीचं प्लॅनिंग सुरू होईल, समर वेकेशन्स. अहो, तुमच्याबद्दल नाही विचारलं मी. अरे बापरे, हो का? मग कोणाबद्दल? बाकी सगळे आनंदादा आणि निकिता ताईंचं. चाललं असेल काहीतरी. उलट आता तर फार रिलॅक्स असतील ते. केवढं दिवस रात्र काम करायचे. तुमचं बरं आहे, तुम्ही बॉस, वेळेत घरी यायचात. पण त्यांचं तसं नव्हतं ना, त्यामुळे उलट आता आराम करत असतील, जरा रिलॅक्स झाले असतील. हो हो. आणि बाकी दोघं सावरत आहेत ना एकमेकांना. म्हणजे मानसिक त्रास झालाय ना, खूप उद्ध्वस्त झालेत दोघं. उद्ध्वस्त मी पण झालोय. एकदा ऑफिस मध्ये येऊन बघा ऑफिसची काय अवस्था झाली. ती कोणाचा पायपोस कोणाच राहिलेला नाहीये. उद्ध्वस्त झालेत म्हणून सांगताय. आणि त्यांच्याबद्दल तर काय तुम्हाला सगळं माहितीच आहे. तुम्ही भेटता, असं नका समजू की मला काही कळत नाही म्हणून. हो, पण मी फक्त काय. आणि हे बघा, तुम्हाला त्यांना भेटायचं असेल ना तर जरूर भेटा. फक्त त्यांना भेटल्यानंतर ना माझी अवस्था त्यांना सांगू नका. त्यांना हे नका सांगू की मी कसा उद्ध्वस्त झालोय. हे नका सांगू की मला ऑफिस सांभाळणं कसं जमत नाहीये, की जत्रेत हरवलेल्या एखाद्या लहान मुलासारखी सैरभैर अवस्था झाली माझी. हे सगळं त्यांना सांगत बसू नका, कारण त्यांनाही माझी पडलेली नाही, मलाही त्यांची पडलेली नाहीये. काय असं काय बघताय? तुम्हाला सगळंच माहिती असणार हो ना? सांगा. तुम्ही मला गुप्तहेर वगैरे म्हणून नेमताय की काय? म्हणजे गुप्तहेर म्हणून काम करायचंय मी आता? काय 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 बोलताय? गुप्तहेर वगैरे हे असं गुप्तहेर वगैरे म्हणून काम करायला सांगतो तुम्हाला मी? अरे ज्या माणसाचीच मला गरज नाहीये त्या माणसासाठी गुप्तहेर कशाला देऊ मी? आणि गुप्तहेर काय किती विकृत कल्पना आहे. आपण काय शाळेत होत का असं गुप्तहेर खेळायला? शी. आणि हे असलं काही करू नका तुम्ही. मी माझं बघून घेईन काय करायचं ते. पण तुम्ही भेटत राहा त्याला, बोलत राहा त्याच्याशी. बरं, आणि काय करू मग? तुम्हाला सांगू गुप्तहेर वगैरे बनवून? परत गुप्तहेर? अहो सांगितलं ना, हे असं गुप्तहेर असं सहज निघालं माझ्याकडनं, जाता जाता असं सहज एकदम हवेत. तुम्ही त्याचा एवढा विचार करू नका. आणि असंही नवऱ्याला आपला त्रास होतोय याचा विचार करण्याची तुम्हाला काय गरज आहे? अरे बापरे, नवरा? पण आपल्यात तर व्यवहार होता ना. हो, पण सप्तपदी घेतली ना आपण, वचनं घेतली नाही का? तो काय बाहुला बाहुलीचा खेळ नव्हता. गमतीशीर नव्हती ती सगळी गोष्ट. नाही नाही, खरंच होतं. मग आणि व्यवहार म्हणून कोणाला सांगताय? व्यवहार काय असतो कळतं मला. आणि व्यवहार सुद्धा ना असं एकदम व्यवहारासारखाच करायचा असतो, एकदम व्यवहारासारखा. लग्नाचा आहे ना, मग तो देखील एक व्यवहार आहे, मग तो देखील लग्नाच्या व्यवहारासारखाच केला पाहिजे नाही का?